नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. जयम विशेषमध्ये तुमचं स्वागत. जयम विशेषमध्ये आज आपण आंगणेवाडीच्या जत्रेची सफर करणार आहोत. शक्तीची प्रचिती घेण्यासाठी, आत्मसुख अनुभवण्यासाठी कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी इथल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी कोकणात गर्दी केली आहे. तुझी कृपा तारी या जगा याची प्रचिती इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला होते असं म्हटलं जातं. पाहूयात आंगणेवाडीच्या जत्रेचा हा स्पेशल रिपोर्ट. सफर करूयात आंगणेवाडीच्या जत्रेची. कोकणातल्या निसर्गरम्य परिसरात मधोमध असलेल्या अंगणेवाडीतल्या भराडी मातेचं हे मंदिर तुम्हालाही मोहवून टाकल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत देखण्या रोषणाईनं मंदिर परिसराचं सौंदर्य अधिकच खुलून गेलंय. भराडी मातेचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 15 लाख भाविक या गावामध्ये दाखल झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे या गावातली ही एक छोटी शिवाडी, पण या जत्रेच्या काळात एक वेगळी झळाळी या वाडीला प्राप्त होते. ही जत्रा काही शतकांपासून सुरू आहे. आंगणे कुटुंबियांच्या वतीने ही जत्रा इथे भरवली जाते. ही परंपरा शतकानुशतके चालूच आहे. कारण आमच्या लहानपणापासून आम्ही जे पाहतोय, जे परंपरेने चालत आलेलं आहे तेच आम्ही कॅरी फॉरवर्ड पुढे करतो आहोत. आणि त्यानुसार आम्ही जसजशी दरवर्षी जत्रेचं स्वरूप वाढत जात आहे त्यानुसार आम्ही आमच्या यंत्रणेमध्ये सुद्धा बदल करतोय, जेणेकरून येणाऱ्या भाविकाला कमीत कमी वेळामध्ये श्रीदेवी भराडी मातेचं दर्शन कसं होईल याची आम्ही दक्षता घेतोय. आता सध्या एकूण 10 रांगामधून आम्ही त्यांना दर्शन देतो आहोत आणि प्रत्येक भाविक अतिशय आनंदाने ते दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आम्हाला ते आपली प्रतिक्रिया देतात की खरोखर जर हे नियोजन करावं तर आंगणे कुटुंबियांनीच करावं, अशा पद्धतीची आम्हाला पावती मिळते आणि ती पावती मिळाल्यानंतर आम्हालाही बरं वाटतं. या जत्रेमध्ये नजर फिरवाल तिथं भाविकांची गर्दी दिसेल. पूर्वी गर्दी आवरताना आणि सगळ्यांना दर्शन घेताना खूप अडचणी येत होत्या, पण त्यावर अनोखी शक्कल लढवण्यात आली. दर्शन रांगेसाठी स्काय बॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांची आणि भाविकांचीही अडचण आता दूर झाली आहे. स्कायवॉकची पद्धत आम्ही अशासाठी सुरू केली की ह्या जत्रा म्हटल्याच्या नंतर दुकानं आली, छोटे छोटे फेरीवाले आले आणि त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेला जे रस्ते उपलब्ध होते तर त्यांना तो त्रास व्हायचा की दुकानदारांच्या समोरून रांगा जायच्या, फेरीवाल्यांच्या मधून त्यांना यावं लागायचं. दुकानदारांना तसंच येणाऱ्या भाविकाला सुद्धा ते त्रासदायक व्हायचं. दूर दूरहून आलेल्यांना एकच आस असते, ती भराडी देवीचं दर्शन घेण्याची. देशभरातून आलेल्या भाविकांना बिनदिक्कत देवीचं दर्शन व्हावं यासाठी 10 रांगांची व्यवस्था आंगणे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. दर्शनानंतर अनेक भाविकांना भरून आल्याचंही चित्र पाहायला मिळालं. माझी पहिलीच वेळ आहे आंगणेवाडी यायची, तर मी खूप वर्ष ओटी पाठवत होती, पण मी ह्या देवीचं महात्म्य खूप ऐकलं, त्यामुळे मी खास गोव्याहून इथे आली. मुंबईवरून आम्ही आले, वरळी कोळीवाड्यातून. तर गेल्या वर्षी मी अंगण्यांकडे मुली दिली माझी, त्यानिमित्ताने आता हे आम्हाला कायमच दर्शन मिळणार आहे आणि ते आम्हाला अहोभाग्य वाटलं. आम्ही मालवणून आलो, पण इथं आल्याशिवाय समाधान वाटत नाही. 2-2 वेळा येतो इथं, पुन्हा जाऊन येतो तरी समाधान होत नाही. एकदम मस्त वाटतं. दिवाळीनंतर कोकणात प्रत्येक गावात जत्रांना सुरुवात होते. या जत्रेमध्ये विविध वस्तू विक्रीला असतात. अंगणेवाडीची जत्रा खास कोकणी मिठाईसाठी ओळखली जाते. या संपूर्ण जत्रेत फक्त मिठाईची 125 दुकानं थाटली जातात.
रिस्पॉन्स म्हणायचं झालं तर जवळजवळ 100पेक्षा जास्त वर्ष आमचं दुकान इकडे आहे. पावसकर मिठाई म्हणून माझी 4थी किंवा 5वी पिढी असेल याच्यात. रिस्पॉन्स खूप छान आहे दुपारपासून. सकाळी थोडं वाटत होतं की गर्दी कमी आहे, पण संध्याकाळच्या याच्यात तुम्ही बघताय आता की खूप सारी गर्दी झालेली आहे जत्रेत. मालवणी खाजा, बंगाली खाजा, सुरत फेणी या पदार्थांची चव चाखल्याशिवाय ही जत्रा पूर्ण होत नाही. लाखो भाविक या जत्रेत येत असले तरी कधीही या जत्रेत गालबोट लागलेलं नाहीये. 18 CCTV कॅमेऱ्यांच्या साह्यानं बारीक नजर ठेवली जाते आणि पोलीस टॉवरवरून लक्ष ठेवून असतातच. 500 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असतात. या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंगणेवाडी गावात प्रत्येक घरात प्रसाद तयार होतो. तुम्ही कोणाच्याही घरात जाऊन प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. असंच काहीसं सुखावणारं वातावरण तुम्ही इथं दरवर्षी पाहू शकता. मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी. आत्ता जी आपण दृश्य पाहिली ती होती आंगणेवाडीच्या आत्ताच्या जत्रेची. मात्र आंगणेवाडीच्या जत्रेचा उत्साह कसा असतो तो आत्ता आपण अनुभवला. पण या आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात कशी झाली, काय आहे आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या जत्रेमागची आख्यायिका, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. मुखदर्शन द्यावे आता तू सकल जनांची माता या जयघोषात लाखो भाविक आंगणेवाडीतील श्रीदेवी भराडी मातेच्या चरणी दाखल होतात. राजकीय नेतेही दाखल होत असतात. सर्वसामान्य भाविकांबरोबरच दरवर्षी राजकीय मंडळी मोठ्या संख्येनं आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावत देवीसमोर आपल्या राजकीय वाटचाली करता नवस बोलतात. नवस पूर्ण झाला की तो फेडण्यासाठी ही सारी मंडळी आवर्जून आंगणेवाडीत येऊन नवस फेडतात. यंदाही विविध राजकीय पक्षाचे नेते आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या चरणी नतमस्तक झालेत. राजकीय मंडळींबरोबरच लाखो भाविकांनी अनोख्या पद्धतीनं आपला नवस फेडला. नवस बोललेल्या व्यक्तीच्या वजना इतक्या वस्तू देवीच्या चरणी अर्पण करून नवस फेडण्याची इथं परंपरा आहे. शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आमदार आशिष शेलार यांनी भराडी मातेच्या चरणी दर्शन घेतलंय. या यात्रेस राजकीय नेते उपस्थित राहत असल्यानं ग्रामस्थ मंडळाबरोबरच सरकारची या यात्रेच्या नियोजनासाठी कसोटी लागते. मालवणपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील 12 वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालाय. श्री भराडी देवीवरच्या भाविकांच्या भक्तीमुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालंय. साधारणतः 300 वर्षांपूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडी देवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी 22,000 एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची एक कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे.
एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी देवीनं त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तिथं प्रकट झाल्याचं सांगितलं. तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असं म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते. ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात आणि तिथंच खायला देखील सांगतात. ते वडे तिथनं आपल्या घरी आणता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रसादाचे वडे बाहेर नेऊ दिले जात नाहीत. आंगणेवाडीच्या जत्रोत्सवाला भाविकांचा पूर येतो. या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातनं होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरवण्यात येतो. अनेक व्यापारी व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जत्रेत मुंबईकर चाकरमानी, राजकीय पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित राहतात. तसंच देवीचा आशीर्वादही घेतात. कोकणात गावागावात होणाऱ्या तशा अनेक जत्रा प्रसिद्ध आहेतच, पण त्यातील काही जत्रा त्यांच्या वेगळेपणामुळे आणि वैशिष्ट्यांमुळे कायम लक्षात राहतात. आंगणेवाडीतील जत्रा ही त्यापैकीच एक. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर आंगणेवाडी जत्रोत्सवाचा याची देही याची डोळा आपण अनुभव घेतला, अनुभूती घेतली. शक्तीची प्रचिती घेण्यासाठी, आत्मसुख अनुभवण्यासाठी कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी इथल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी कोकणात गर्दी केली आहे. जयम विशेषमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत सोमवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.